नमस्कार, कमल पगारे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज गव्हाचा चिवडा, थोडेसे गेल्या वर्षीचे गहू राहिले होते ना, तर मला चला आता चिवडा करून टाकते। तर कढई ठेवली आहे, मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि मीठ थोडं गरम होण्यासाठी झाकण ठेवून गरम करून घ्यायचं आहे पहिला। आणि 5 मिनिटासाठी गरम झालं का आता प्लेट काढून घेऊया आणि आता गहू त्याच्यामध्ये मिठामध्ये भाजून घ्यायचे आहेत। छान मीठ गरम झालंय बघा, जमा झालंय मस्तपैकी, फटफट फुटतात त्याच्यामध्ये, छान म्हणजे कुरमुऱ्यासारखे होऊन जातात। आता सगळे गहू भाजून घ्यायचे आहेत मिठामध्ये आणि काढून घ्यायचे आहेत गहू। गेल्या वर्षी मी टाकलेला आहे व्हिडिओ, गहू कसे भिजवायचे, कसे सुकवायचे, ते चिवड्यासाठी चिवड्याचे गहू टाकलेले आहेत बघा। तुम्ही जाऊन रेसिपी आणि बनवा, खूपच छान होतो हा। हे बघा झालेले आहेत आता भाजून, थोडे थोडे करून सगळे मिठामध्ये भाजून घेतलेले आहेत। काहीच वेळ लागत नाही, खूपच लवकर होऊन जाते। आणि थोडेसे साबुदाणे पण नायलॉनचे करून घेतलेले आहेत मी, हे पण थोडे गेल्या वर्षाचेच आहेत। याची पण रेसिपी टाकलेली आहे वाटतं। आणि चला आता थोडे साबुदाणे पण टाकायचे त्याच्यामध्ये। तेलामध्ये थोडंसं तेल टाकलंय, साबुदाणे तळून घ्यायचे आहेत आणि ते पण टाकून द्यायचे ते भाजलेल्या गव्हावर। आणि आता फोडणी देऊया आपण। कढई ठेवलेली आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे। कढीपत्ता आहे तो मी सुकून ठेवलेला आहे, कढीपत्ता टाकलाय, थोड्याशा डाळ्या टाकल्या, शेंगदाणे भाजून आणि त्याच्या फोडी करून घेतल्यात अर्ध्या अर्ध्या खापा। चांगलं फ्राय करून झाल्याच्या नंतर टाकायचा आहे मसाला। कलरचा लहान लहान पोर आहेत म्हणून थोडंसं याची काश्मीरी पावडर टाकलेली, थोडीशी हळद टाकायची आहे, चाट मसाला टाकायचा आहे, मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे। आणि आता जे गहू आणि साबुदाणे आहेत ते पण टाकून मस्तपैकी परतून घ्यायचं आहे बघा, सगळे मसाले लागेपर्यंत। आणि आपण मिठामध्ये भाजलेले त्याच्यासाठी मीठ थोडंसंच टाकायचं आहे, नाही तर खारट होऊन जाईल। झाले तयार आहे बघा। सबस्क्राईब करा, लाईक करा।